वर आलेलो आहे. आम्ही आता रिसॉर्टवर आलेलो आहे. आता जेवून घेतो. 4 वाजलेले आहेत. आता कपडे तर सगळे टेंटमध्ये ठेवलेले आहेत. हे आहे आमचं टेंट आणि टेंटमधनं असं डायरेक्ट व्ह्यू आहे हवाला. हे आहे आमची टेंटवाली रूम, मिलिटरी टेंट. आणि हे आमचं कॅम्पस रिसॉर्टचं. आता जेवून घेऊया आणि मग भेटूया. A few moments later, 2000 years later. झोपायला गेलो तासभर आणि आता 7 वाजल्या. 7 वाजता उठून आले. 3 तास झोपून आलेला आहे. आता चहा पिऊया 7 वाजता आणि मग प्लॅन करूया पुढं काय करायचं. चहा पीत व्ह्यू बघा. हे आहे रात्रीचं व्ह्यू टेंट्सचे. आत्ताच आमचा प्लॅन झालेला आहे चहा पिऊन की पोहायला जायचं आहे. चहा आणि कॉफी दोन्ही होय तिथंच बसला. मस्त बघूया आता पोहूया आपण. गार कायच नाही पाणी पाहायला कायच लाग ना. आता स्विमिंग टँक मधनं आम्ही आवरून आलेलो आहे. स्विमिंग टँक मध्ये मस्तपैकी मजा करून आता आम्ही कॅरम खेळणार आहे. मला फोडायला चान्स भेटलेला आहे पहिला. आता फोडतो. जरा एकदम जरा राहिलेला आहे. काय पावडर का मॅ हात बसायला पाहिजे. बक्की पावडर का बघ किती लाईन बघ किती कसली आहे. मला चान्स आहे स्वरूप चुकलाच की बघ. एकच पीस आहे आमची. डबल डू आहेत आम्ही मगासारखा परत. आई गो ऐक ना बा यो काय आमच्या 3 पिसा राहिलेली. आता फिनिशला चान्स आहे. एकच पीस राहिलेले आहे. जात नाही सोडायला. डोळे दाखवून घालू का? डोळे दाखव डोळे दाखव दिले तुम्हाला. त्यात घालू का? तेच चालू करायचं होतं ना. ए काय करायला असं जायचं अवघड वाटत मला. असंच घालू. बर मार अँटिक मार. हा बघा चला आगळेला यो शिवमदास सपोहाचा डाव रिमोट ओढून. स्वरूपदाला झाला आता. स्वरूपदाला झाला आता फिनिशिंगला. एक पीस राहिलेली आहे. मार की बाबा लवकर. एक पीस राहून पण आम्ही हरलेलो आहे फायनली. कॅरम खेळून झालेला आहे आमचं. कॅरमचा विनर डाव जिंकलेले आहेत. कॅरमचा विनर आहे स्वरूप गणपती फिनिशर. आणि आता आम्ही असंच वॉकिंगला निघाले. जेवणला अजून थोडं टाइम आहे म्हटल्यात. आणि ओव्हर ऍक्टिंग मध्ये दोन्ही डाव येऊन मार खाल्लाय. ओव्हर ऍक्टिंग डोळे दाखवून लागले मला. लागलं नाही त्या डोळे दाखवून.
आता चला राहू दे, कॅरम गेलं. आता जरा वॉकिंग करून या, मग जेवायला बसूया. ए नको रे. टेकून यायचं. एक लास्ट तिच्या लोकल गँग मध्ये इथं आम्ही आता फिरत आलेलो आहे जंगल बघण्यासाठी. अंधार भडक आहे इथं. ए न रे पडते बाबा त्या दोरात पाय बी अडकून. सगळी फिरून चालल्यात आता भिवून. पूर्ण जंगल अंधार भडक झालेला आहे इथं. चला आता जाऊया जेवायला. आता जेवण झालेलं आहे, त्यामुळे मस्तपैकी कॅम्प फायर केलेला आहे. सगळेजण बसलेले आहेत गोल करून. A few moments later. 2,000 years later. Go. आता सकाळी परत स्विमिंग करून सगळेजण आवरून घेतलेले आहेत. आता टायमिंग झालेलं आहे चेकआउट करायचं. चला तर चेकआउट करूया. फायनली चेकआउट झालेलं आहे आमचं रिसॉर्टमधून. भारी होतं रिसॉर्ट एकदम. होय हवा चेक करायला पाहिजे. कुठे खरं ते चेक करायचं बघा काय वाटलं हाय की त्यांच्याकडे म्हणजे पुढचं बघ की बा. पॅकअप झालेलं आहे सगळं. थोडा हवा कमी होतं म्हणून जरा हवा मारून घेत आहे. आता निघायच्या आधी सगळं टकटिक एकदम करून निघूया. मध्ये झालेलं आहे सगळं. शिक्रा जंगल रिसॉर्ट एकदम खतरनाक होतं. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. साहेब आता आम्ही लगेचच घरला जाणार नाही आहे. अजून एक स्पॉट करणार आहे क्रोकोडाईल पार्क. चला तर आता क्रोकोडाईल बघूया. मगरमच्छ. आम्ही आता पोचलेलो आहे क्रोकोडाईल पार्कला. चला आधी जाऊन तिकीट काढून घेऊया. हे कुठं आहे तिकीट काढणार? हे फ्री असते वे काय सांगायला. फ्री ऑफ कॉस्ट नाही आहे. वेस्ट कॉस्ट पेपर मिल म्हणा. चिल्ड्रन्सना 20 रुपीज आणि अडल्ट्सला 50 रुपीज तिकीट आहे इथं. 4 अडल्ट आहेत, एक चिल्ड्रन आहे. इथनं एंट्रन्स आल्या आल्या तिथं 2 क्रोकोडाईल दिसलेले आहेत आम्हाला. 3 कुठे आहेत? हा तिथं पुढे एक आहे. 3 ते बारका आहे आणि इकडची 2 क्रोकोडाईल मोठे आहेत. अजून खूप क्रोकोडाईल दिसतील आपल्याला. तिथं पुढे हा तिकडे पुढं पण क्रोकोडाईल अजून झोपलेले आहेत. आता उलट जरा असं म्हणजे सावली पडल्यामुळे झाले. ऊन पडलं ना खूप क्रोकोडाईल वरून बसतात उन्हाला.
इथनं प्रॉपर दिसाले बघा ते क्रोकोडाईल. अजून एक आले हो ते वर चढाले खालनं पाण्यातनं वर आले की. पाण्यातून दोन बाहेर काढून पडले. अरे ऊन असलं की नाही. चेंज केले. आता क्रोकोडाईल पार्क पण झालेला आहे. घरला आता जाणार फायनली घरला. ट्रिप फायनली सपाला येत आहे. चला तर आपण ब्लॉग इथंच एंड करूया. तुम हो ये इतना बड़ा चमत्कार है कि इससे बड़ा और कोई चमत्कार क्या तुम सोच सकते हो. इस हड्डी मांस मज्जा की देह में चैतन्य का दिया जल रहा है. जरा इस चैतन्य के दिए का मूल्य तो आंको नहीं. लेकिन तुम्हारी इस पे कोई दृष्टि नहीं. तुम कहते हो हमें 100 रुपए की नौकरी मिलनी चाहिए थी, 90 रुपए की मिली, मरेंगे, आत्महत्या कर लेंगे. कि होना चाहिए था मिनिस्टर, केवल डिप्टी मिनिस्टर हो पाए, नहीं जिएंगे. कि मकान बड़ा चाहिए था, छोटा मिला, कोई सार रहने का नहीं. कि दिवाला निकल गया, कि बैंक में खाता खाली हो गया, अब जीने में सार क्या है. कि जितना तुम चाहोगे उतना ही तुम्हारे जीवन में दुख होगा. बिना चाहे कितना मिला है, अपूर्व तुम्हारे ऊपर बरसा है. अकारण तुमने कमाया क्या है? क्या थी कमाई तुम्हारी जिसके कारण तुम्हें जीवन मिले? क्या है तुम्हारा अर्जन जिसके कारण क्षण भर तुम सूरज की किरणों में नाचो, चांद तारों से बात करो? इसके लिए तुमने क्या किया है? यहां सब तुम्हें मिला है.